हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात सर्वजण? तर मी आज तुमच्यासाठी खूप छान असा घरगुती उपाय घेऊन आली आहे, जो प्रत्येकालाच वाटतं की आपल्या फेसवरची टॅनिंग आपण घरीच रिमूव्ह केली पाहिजे. पार्लरमध्ये जाण्याचा प्रश्न नको पडायला पाहिजे, किंवा पार्लरमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वात आधी प्रश्न पडतो कोणतं फेशियल करावं, किंवा मार्केटला गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडतो की कोणतं फेशियल किट आपल्या स्किनसाठी घ्यावं. तर तशी काही गरज नाही आहे, कारण की तुमची स्किन प्रत्येकाची स्किन सेम नसते. प्रत्येकाची ऑइली स्किन असते, ड्राय स्किन असते, सेन्सिटिव्ह स्किन असते. तर तुम्ही प्रत्येक स्किनला हा उपाय ट्राय करू शकतात आणि तुमच्या स्किनची टॅनिंग रिमूव्ह करू शकतात. तर बऱ्याच जणांच्या फेसवरती आफ्टर बिफोर पण फेस होऊन गेलेला असतो. जसं सन टॅनिंग होऊन गेलेली असते, तुम्ही ती टॅनिंग ही या उपायाने रिमूव्ह करू शकतात. आणि मार्केटमध्ये इतके जास्त प्रोडक्ट आहे की तुम्हाला खूप जास्त कन्फ्यूज करतात की कोणतं प्रोडक्ट तुम्ही तुमच्या स्किनसाठी घ्यावं. मी तुम्हाला डिटॅनवरतीही व्हिडिओ दाखवला की तुम्ही डिटॅन कोणत्या पद्धतीचं यूज करावं किंवा कसं, त्याच्यामध्ये काय कंटेंट असतात. मला वाटतं तुम्ही तोही ब्लॉग बघितला असेल आणि सबस्क्राईब केलं असेल. तर आत्ता जो व्हिडिओ आहे आपला, तर त्याच्यामध्ये मी काय काय प्रोडक्ट घेतले, घरगुती उपाय कसा करते, तर मी ते तुम्हाला दाखवते. तर इतक्या प्रोडक्टची आपल्याला गरज पडणार आहे. तर ही जी ओली हळद आहे, बेसन, सद आणि दही, तुम्ही हे सर्व मिक्स करून जे हळद आहे तर ती आधी याच्यामध्ये पेस्ट करून घेईल आधी, आणि मग त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्व मिक्स करणार आहे. तर हा असं काहीही होत नाही, कारण हर्बल आहे आणि सर्व आपण होममेड आहे, तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि 10-15 मिनिटानंतर रिमूव्ह केल्यानंतर याच्यात मसाज वगैरे काही नाही आहे, फक्त रिमूव्ह करून घ्यायचं आहे आणि फायनल रिझल्ट बघायचा आहे. तर बघूया. तर माझा पॅक लावून झालेला आहे, तर तुम्ही बघू शकतात. खूप थंड वाटतं आहे, असं काही इचिंग वगैरे असं काही नाही होते. आणि हा पॅक तुम्ही 10 ते 15 मिनिट ठेवू शकतात, त्यानंतर रिमूव्ह करू शकता.